नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सध्या तुम्ही YouTube ओपन करताच तुम्हाला त्याच्यावरती भरपूर व्हिडिओज मिळतील की आज पैसे येणार आहेत, उद्या सकाळी 9:30 वाजता पैसे येणार आहेत, आज 4 वाजता पैसे आले, या महिलांना पैसे मिळणार नाहीत, या महिलांना पैसे परत करावे लागणार आहेत. अशी थंबनेल्स असलेले भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला सध्या YouTubeवरती मिळतील. पण त्यातील सत्य काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेवर जोरदार चर्चा सुरू आहे. महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून करणार आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुमच्या समोर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट मी ओपन केलेली आहे. तर आपण इकडे खाली स्क्रोल केल्यावरती सामान्य प्रश्न असा एक विभाग आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया असे 3 पर्याय आहेत. तर त्यातील प्रथम आपण पात्रता हा पर्याय पाहूया. तर तुम्ही आता म्हणाल की हे आता कशाला सांगताय? तर त्याच्या मागे पण एक कारण आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर पात्रता म्हणजे या योजनेला कोण कोण पात्र आहे. तर पहिलं म्हणजे व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. म्हणजेच एक विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित किंवा निराधार महिला आणि एक अविवाहित महिला म्हणजे मुलगी. म्हणजे एका कुटुंबातील फक्त 2 स्त्रिया याच फक्त या योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच वयाची किमान 21 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. चौथा आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि कुटुंबाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. आता आपण अपात्रता हा पर्याय पाहूया. अपात्रता म्हणजे या योजनेला कोण पात्र नाही आहे. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र नाही आहेत. दुसरं म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती टॅक्स किंवा कर भरतात त्या कुटुंबातील महिला या योजनेला पात्र नसणार आहे. तिसरं आहे ज्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही शासकीय सेवेमध्ये परमनंट कर्मचारी म्हणून कामास आहेत किंवा जे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत अशा व्यक्तींना किंवा अशा कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु ज्यांचे उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत आहे आणि जे बाह्य यंत्रणेद्वारे काम करत आहेत म्हणजे जे शासकीय सेवेत नाहीत, स्वयंसेवी कामगार आहेत किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत, तर ते या योजनेला पात्र ठरतील. परंतु त्यांचं उत्पन्न सुद्धा 2.50 लाखापर्यंतच असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. तसेच सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. म्हणजेच जी महिला आहे तिला दरमहा 1500 रुपये कोणतीही पेन्शन मिळत असेल. म्हणजे संजय गांधीची पेन्शन आली किंवा अन्य कोणत्याही शासनाच्या योजनेमार्फत 1500 किंवा त्यापेक्षा जास्त जर रक्कम मिळत असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा कुटुंबातील महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला सुद्धा या योजनेला पात्र असणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ट्रॅक्टर सोडून अन्य कोणतंही 4 चाकी वाहन कुटुंबातील सदस्याच्या नावावर रजिस्टर्ड असेल अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि हे जे सर्व निकष आहेत हे जेव्हा योजना चालू झाली आहे, GR निघालाय तेव्हापासूनच या सर्व अटी आहेत, यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे.
त्यामुळे ज्या महिला या सर्व अटींमध्ये बसत असतील त्या सर्व महिलांना कोणतीही काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत जे आतापर्यंत मिळत आहेत ते पुढे सुद्धा तसेच मिळत राहतील. आणि अजूनही बऱ्याच महिला या योजनेला पात्र असून सुद्धा त्यांना लाभ मिळालेला नाही आहे. तर त्यांना सुद्धा तुम्ही जर पात्र असाल तर या योजनेचा लाभ नक्की मिळेल. परंतु ज्या महिला या योजनेच्या अटींनुसार या योजनेला पात्र नाही आहेत आणि तरी सुद्धा त्यांना या योजनेचा जर लाभ मिळाला असेल, असं शक्यतो होणार नाही. कारण सर्व अर्जांची पडताळणी करूनच महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. परंतु नजरचुकीने किंवा जसे फ्रॉड आपण मागे पाहिले होते की पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावाने फॉर्म भरलेत किंवा एकापेक्षा जास्त फॉर्म भरले गेलेत, अशा जर काही गोष्टी घडल्या असतील आणि जर नजरचुकीमुळे तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की एक निकष आहे की ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून दुसरं कोणतंही चारचाकी वाहन आहे त्या कुटुंबातील सदस्य या योजनेला पात्र नाही आहे. परंतु तुमच्याकडे जर चारचाकी वाहन असून सुद्धा तुम्ही या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही गोष्ट कधी ना कधीतरी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते. बाकी ज्या महिला या योजनेला खरंच पात्र आहेत त्या महिलांना कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की महिलांना आता 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये. तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 2100 रुपये हे देण्यात येणारच आहे. परंतु ते 2100 रुपये हे येणाऱ्या अधिवेशनात त्याची चर्चा करून त्यानंतर ठरवलं जाणार आहे तुम्हाला 2100 रुपये कधीपासून द्यायचे आहेत ते. तोपर्यंत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्हाला याबाबतची अधिक माहिती मिळण्यासाठी आपण माननीय अदिती तटकरे ज्यांनी यापूर्वी या योजनेचं सर्व काम पाहिलं आहे त्या काय म्हणतात ते आपण पाहूया, जेणेकरून तुमच्या मनात अजून काही प्रश्न किंवा शंका असतील त्या दूर होतील. खरं तर अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही आणि जो संवाद कधी अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे. आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. काही तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत का की निकषाबाहेर काही लाभार्थी आहेत या संदर्भात? मी माझ्या कार्यकाळामध्ये तर तशा पद्धतीची एकही तक्रार कधी आलेली नाही. आता आचारसंहितेच्या या मधल्या 1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या कालावधीत काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाहीये. पण तक्रारी आल्या तर त्याचं कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाइज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील. पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठंही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती. फोर व्हीलर गाडी असलेल्या महिलांना देखील बात करण्यात येईल अशी माहिती नाही, ह्या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय
शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला नाही. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियम. अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात. आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं. म्हणजे साधारणपणे त्या आकड्याचे आपण जवळपास आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनातील काही शंका दूर झाल्या असतील. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. उगाचच अफवांवरती विश्वास ठेवून घाबरून जाऊ नका. डिसेंबरचा हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे याविषयी जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ मिळेल. तो तुम्ही नक्की पहा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती अधिक महिलांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना सुद्धा खरं काय आहे ते समजेल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.